द स्पायसी कढई किचनमध्ये ना आज आपण इथे बटर मसाला रोटी बनवणार आहोत। ही बटर मसाला रोटी आता आपण ही कशी बनवायची हे बघूया। ही बटर मसाला रोटी तुम्ही पनीर बरोबर, चिकन बरोबर खायला अतिशय टेस्टी लागते। नक्की ट्राय करून बघा। मी ज्याप्रमाणे बनवली ना त्याचप्रमाणे नक्की तुम्ही बनवून बघा। इथे आपण पाणी न लावता बटरच लावणार आहोत आपण या रोटीला। खायला ही रोटी ना अतिशय अशी क्रिस्पी लागते। बटर चिकन बरोबर तर खायला अतिशय टेस्टी लागते। आता ही बटर मसाला रोटी कशी बनवायची चला आता आपण इथे लगेच बघूया। या रोटीला इथे काय काय साहित्य लागतं ते पण मी तुम्हाला इथे दाखवते। स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। आज आपण इथे बटर मसाला रोटी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 4 चमचे भरून इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। वाटी भरून इथे हिरवीगार कोथिंबीर घेतलेली, 1 कांदा इथे बारीक चिरून घेतली, तीळ घेतलेले हलके भाजून घेतले, 1 चमचा भरून इथे लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा भरून इथे गरम मसाला घेतलेला आहे, इथे ओवा घेतलेला आहे असं कुस्करून घ्यायचा। त्यानंतर अर्ध्या चमच्यालाही कमी इथे मी चाट मसाला घेतलेला आहे। अर्धा चमचा भरून इथे धणेपूड घेतलेली, धणे हलके भाजून घेतले आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले, आणि इथे कसुरी मेथी थोडीशी हातावर कुस्करून घेतलेली आहे। जिरे पण इथे मी कुटून घेतलेले। इथे ना असं सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवलेले आहे। इथे आपण मीठ घेऊया। आता आपण काय करायचे, हे 2 वाट्या साईडला काढून ठेवणार आहोत। जेवढं साहित्य आहे ना तेवढं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मसाले कोरडे, कांदा, ही कोथिंबीर छान असं सर्व मिक्स करून घ्यायचे। पूर्ण जेवढं साहित्य घेतलं होतं ना आपण ते छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये लगेच डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे। इथे ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे। आता आपण हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण या डाळीच्या पिठाला आणि ज्वारीच्या पिठाला जो आपण मसाले घेतले होते कोरडे, कांदा, कोथिंबीर हे छान लावून घ्यायचं आहे। हे बघा इथे छान असं सर्व पिठाला जे आपण साहित्य घेतलेलं होतं ते छान लावून झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून भाकरीसारखं पीठ इथे आपण भिजवून घेणार आहोत। इथे लागेल तसं पाणी टाकून आता आपण हे मळून घ्यायचं आहे। आणि मसाला रोटी आहे ना खायला खूप छान लागते। नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा। मळून झालेले, जास्त घट्ट पण नाही मळलेलं, जास्त पातळ पण नाही। आता आपण हे 1-2 मिनिटाचे ठेवून घेणार आहोत। हे जे मसाले घातले कांदा, कोथिंबीर ते छान याच्यामध्ये त्याचा स्वाद पण उतरतो आणि पीठ पण ते छान मुरल्या जातं। थोडंसं पीठ इथे मी ॲड केलेलं आहे आणि इथे असा गोळा घ्यायचा। तो गोळा इथे असा आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो ना त्याचप्रमाणे इथे लाटून घ्यायचं आहे। अशा पोळीप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे। आणि इथे अशी गोल एकसारखी लाटून घ्यायची। आणि इथे मी लाटून झाल्यानंतर याला असा आकार देऊन घेतलेला आहे गोल। हे बघा इथे असा गोल हातानेच मी इथे आकार दिलेला आहे। तुम्ही कट करून घेतली ना तरी चालेल। आता इथे आपण तवा ठेवून घेतलेला आहे। इथे बटर टाकून घ्यायचं आणि बटर इथे ना छान असं पसरवून घ्यायचं या तव्यावरती। आणि इथे सावकाश इथे आपण ही रोटी सोडून घ्यायची आहे। इथे थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे ते पूर्ण या रोटीला आहे ना लावून घ्यायचं आहे आपल्याला। इथे पाणी लावायचंच नाही आहे, हे बटरच आपण या रोटीला पूर्ण लावून घेणार आहोत। आता आपण सावकाश सर्व साईडने अशी पॅनपासून सुट्टी करून घ्यायची। त्यानंतर इथे हे बघा इथे साईड चेंज करून घेतलेली आहे। इथे पण सेम तसंच बटर लावून घ्यायचं आहे पूर्ण। छान असं लावून झालेलं आहे। तुम्ही ही बटर मसाला रोटी ना एकदा ट्राय करून बघा। आता ही छान अशी प्रेस करत करत भाजून घ्यायची आहे आणि ही भाजेपर्यंत आपण दुसरी पण लाटून घेणार आहोत। आपण ह्याची साईड चेंज करून घेऊ। वाव, तुम्ही बघू शकता मस्त अशी इथे छान भाजल्या गेलेली आहे। हे बघा इथे छान मस्त असं भाजलेले
आता आपण काढून घेऊया। इथे आपण पुन्हा बटर टाकून घेतलेले आहे, छान आहे पसरून घ्यायचं आहे। सावकाश इथे सोडून घेतलेली आहे। गॅस मात्र इथे मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवर आहे ना ते छान मस्त अशा भाजल्या जातात। इथे तुम्ही तूप लावलं ना तरी पण चालेल, जर तुमच्याकडे बटर नसेल तर तूप लावलं तरी चालेल। फक्त सगळीकडे असे पूर्ण या रोटीला लावून घ्यायचे। सगळीकडे तुम्ही तूप किंवा बटर लावलं ना की ती खायला अधिक टेस्टी लागते। ही रोटी तुम्ही दह्यासोबत, कोशिंबीर बरोबर खाऊ शकता, किंवा ही बटर मसाला रोटी तुम्ही नुसती खाली ना तरी खूप टेस्टी लागते। तर इथे झाली आहे, आपण काढून घेऊया। तुम्हाला जर ही माझी बटर मसाला रोटी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल ना सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ शेअर करा। आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत तुम्ही अशी बटर मसाला रोटी ट्राय करा, आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। बाय।